स्टुडंट्स, वेलकम टू माय चॅनल. चला, आज आपण प्रॅक्टिस सेट 15.5 सॉल्व्ह करणार आहोत. त्याच्यामध्ये बघा दोन फिगर दिलेले आहेत. फाइंड द एरिया ऑफ द गिवन प्लॉट्स. हे प्लॉट्स दिलेले आहेत. म्हणजे प्लॉट्स म्हणजे काय, आता की आता आपला तुम्हाला तुमचा समजा घराचाच तुम्ही प्लॉट बघितला तर तो काय परफेक्ट स्क्वेअर नसतो किंवा परफेक्ट रेक्टँगल नसतो किंवा ट्रायंगल नसतो परफेक्ट. ठीक आहे, असं वेगवेगळ्या आकाराचे प्लॉट्स असतात. तर त्याचा एरिया कसा फाइंड करायचा डिफरंट ह्याचा, तर ते आपल्याला इथे फाइंड करायचा. तर हा बघा, हा काय आहे इथे 5 ह्याला 5 साईड्स आहेत आणि 5 वर्टायसेस आहेत. म्हणजे हा काय झाला, पॉलिगॉन झाला. तर या पॉलिगॉनचा एरिया आपल्याला फाइंड करायचा आहे. मग त्याच्याकरता इथे बघा, तुम्ही बघितलं तर इथे 2 ट्रँगल आहेत जे काय आहेत, राईट अँगल ट्रँगल आहेत. हा एक मोठा ट्रँगल आहे. इथे याची हाईट दिलेली आहे आणि हे काय आहे, परपेंडिक्युलर आहे याला. म्हणजे ह्याचा आपण काय म्हणू शकतो, याला ही हाईट म्हणू शकतो आणि हा पूर्ण जे PS आहे हा बेस म्हणू शकतो. आणि ह्या ट्रँगलचा एरिया आपण फाइंड करू शकतो कशाने, हाफ बेस इंटू हाईट या फॉर्म्युलाने. बरोबर, या ट्रँगलचा फॉर्म्युला आपण फाइंड करायचा आहे ह्या ट्रँगलचा. आणि मग हे जे मध्ये आहे हे काय आहे, ट्रेपेझियम आहे. म्हणजे आतापर्यंत आपण 15.3 आणि 15.4 जे आपण सॉल्व्ह केले दोन्ही प्रॅक्टिस सेट, त्याचा वापर इथे करायचा आहे. ते सगळं इथे आपल्याला एका प्रॉब्लेम मध्ये सॉल्व्ह करायचं आहे. म्हणजे इथे ट्रॅपेझियमचा फॉर्म्युला येईल, इथे 2 ट्रँगलचा फॉर्म्युला येईल आणि इथे खालचा पूर्ण होल ट्रँगल याचा फॉर्म्युला येईल. आणि अशा सगळ्याची ऍडिशन करून आपल्याला या पॉलिगॉनचा एरिया मिळेल. चला, मग फर्स्ट प्रॉब्लेम सॉल्व्ह करूयात. तर ही फिगर बघा मी अशी काढून घेतली आहे. तर सोल्युशन मध्ये आधी आपण काय लिहायचंय, एरिया ऑफ पॉलिगॉन काय आहे पूर्ण, QPTSR किंवा QRSTP असं लिहूयात आपण. पॉलिगॉन QRSTP इज इक्वल टू काय येणार आहे, एक ट्रँगलचा एरिया घेऊ पहिले आपण. हा एक ट्रँगल घेऊ, एरिया ऑफ ट्रँगल QAP प्लस एरिया ऑफ ट्रँगल, कुठला दुसरा ट्रँगल आहे, RCS प्लस खालचा एक मोठा ट्रँगल येईल PTS, एरिया ऑफ ट्रँगल PTS. आणि नंतर हा ट्रॅपेझियम आहे क्वाड्रिलॅटरल. इथे आपण म्हणणार एरिया ऑफ क्वाड्रिलॅटरल QACR. म्हणजे ह्या सगळ्याची ऍडिशन म्हणजे आपल्याला एरिया ऑफ पॉलिगॉन मिळणार आहे. ठीक आहे, मग स्टेप बाय स्टेप आपण पहिले ह्याचा एरिया फाइंड करू, मग ह्याचा आणि मग उरलेला दोन्हीचा. चला, मग पहिले आता आपण काय लिहायचंय, नाव एरिया ऑफ ट्रँगल QAP. आता QAP मध्ये बघा, बेस हे 30 आहे, PA 30 आहे, QA 50 आहे. म्हणजे बेस आणि हाईट दोन्ही आहे. म्हणजे आपण हाफ इंटू बेस इंटू हाईट फॉर्म्युलाने आपण एरिया फाइंड करू शकतो. चला, मग तसं लिहून घेऊ आपण. फॉर्म्युला लिहून घेऊ आधी, हाफ इंटू बेस इंटू हाईट. मग इथे हाफ बेस किती आहे, इथे बघा बेस आहे 30 आणि हाईट आहे 50. चला, 2 ने याला काय होईल, डिवाइड होईल, 15 येईल इथे. सो 15 इंटू 50 किती येईल इथे, 15 0 जा 0, 15 5 जा 75. सो 750 आलं इथे स्क्वेअर मीटर घ्यायचे. कारण इथे बघा एक्झाम तुमच्या बुकमध्ये दिलेलं आहे इथे की ऑल मेजर्स आर इन मीटर. म्हणजे हे जे सगळे आहेत मेजर्स हे सगळे मीटरमध्ये आहेत. त्यामुळे आपला युनिट काय येणार आहे, स्क्वेअर मीटरमध्ये येईल. चला, एका ट्रँगलचा आपल्याला एरिया मिळाला आहे QAPचा. चला, नेक्स्ट ट्रँगलचा फाइंड करू आता. नेक्स्ट ट्रँगल कुठला आहे, नाव इन ट्रँगल बघा कुठला आहे, आपण घेतला इथे RCS. सो RCS एरिया ऑफ ट्रँगल RCS इज इक्वल टू हाफ इंटू बेस इंटू हाईट. प्रत्येक वेळी फॉर्म्युला लिहा, म्हणजे तुमच्या डोक्यात बसेल फॉर्म्युला, तो विसरणार नाही तुम्ही कधीच. चला, मग इथे बेस काय आहे बघा, ह्याच्यामध्ये 60 म्हणू शकतो आपण इथे बेस. आणि RC काय आहे, हाईट आहे. सो इथे 25 घेऊयात. सो इथे लिहिताना लिहूयात इंटू 60 इंटू 25. सो 2 1 जा 2, 2 3 जा 6, 2 0 जा 0. काय मिळालं इथे 30 इंटू 25. म्हणजे इथे 25 0 जा 0, 25 3 जा 75. ह्याचा पण एरिया आपल्याला काय मिळाला, 750 स्क्वेअर मीटर. चला, आता नेक्स्ट ट्रँगलचा फाइंड करूयात. चला, नेक्स्ट ट्रँगल आपला कुठला आहे, PTS. मग इथे आपण लिहून घेऊ एरिया ऑफ ट्रँगल PTS इज इक्वल टू हाफ इंटू बेस इंटू हाईट. मग आता इथे PTS मध्ये बघा, हा जो मोठा ट्रँगल आहे PTS, ठीक आहे, ह्याच्यामध्ये
ही हाईट आहे 30 आणि बेस किती आहे, पी एस हा पूर्ण बेस आहे, पण म्हणजे आपल्याला ह्या सगळ्याची आधी ऍडिशन करायला लागेल, म्हणजे ते मिळेल आपल्याला. चला मग लिहून घेऊ इथे आपण आधी बेस पी एस इज इक्वल टू पी ए प्लस ए बी प्लस सॉरी बी पी ए प्लस ए, इथे बी लिहायचं राहिलंय, बी नंतर बी सी प्लस सी एस, इथे लिहून घेऊ आपण बी सी प्लस सी एस. ठीक आहे, हे सगळं झालं. माझी ॲडिशन करूयात 30 प्लस 30 प्लस 30 प्लस 60. सो हे किती झाले, 30 प्लस 30 60, 60 प्लस 60 इज 120 प्लस 30 इज 150. म्हणजे हे किती मिळालं आपल्याला, 150 मीटर मिळालं. पी एस हा बेस मिळाला आपल्याला. मग आता आपण एरिया ट्रायंगल फाइंड करू शकतो, एरिया ऑफ ट्रायंगल पी टी एस. मग लिहून घेऊ आपण एरिया ऑफ ट्रायंगल पी टी एस इज इक्वल टू हाफ इंटू बेस किती मिळाला आहे, 150, आणि हाईट किती आहे, हाईट बघा किती आहे ह्याची, 30. सो इंटू 30. सो इथे 2 1 जा 2, 2 7 जा 14, 2 5 जा 10, म्हणजे काय मिळालं 75 इंटू 30. 75 इंटू 30 करून बघूयात आपण. चला 75 इंटू 30, 0 0 येणार आहे इथे, इथे 0 येईल. 3 5 जा 15, कॅरी ओव्हरला येणार आहे. 3 7 जा 21 प्लस 1 इज 22, म्हणजे किती मिळाले 2250, 2250 युनिट काय येणार आहे, स्क्वेअर मीटर. आता हे झाल्यावर आपण नेक्स्ट एरिया कशाचा फाइंड करणार आहे, पीटीएस झालं, क्यूएपी झालं, आरसीएस झालं, बरोबर. आता काय राहिलं, क्यू ए सी आर, म्हणजे हा ट्रेपेझियम आहे, याचा आपल्याला एरिया काढायचा आहे. मग आता ह्याचा बघा क्यू ए सी आर लिहून घेऊ आधी आपण. एरिया ऑफ क्वाड्रिलॅटरल क्यू ए सी आर इज इक्वल टू, आधी फॉर्म्युला लिहून घेऊयात, हाफ इंटू सम ऑफ lengths of parallel sides into height. हा फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे. आता पॅरलल साइड्स बघा कुठल्या आहेत, ह्या दोन पॅरलल साइड येतील आर सी आणि क्यू ए, बरोबर. ह्या दोन्हीची ॲडिशन म्हणजे 50 प्लस 25. इथे लिहून घेऊ आपण फॉर्म्युलामध्ये, इज इक्वल टू हाफ इंटू आर सी प्लस क्यू ए इंटू हाईट किती आहे, हाईट आहे आपण कुठली घेणार आता ह्याची हाईट, हे येणार आहे ना एसी, एसी हाईट येईल याची ट्रॅपेझियमची. मग हे जे एसी आहे ते 30 प्लस 30 आहे, सो ते लिहून घेऊ आपण इथे, इथे लिहून घेऊयात एसी, बरोबर. सो हियर एसी इज इक्वल टू ए बी प्लस बी सी, म्हणजेच 30 प्लस 30 इज इक्वल टू 60 मीटर. म्हणजे एसी मिळाला आपल्याला, आर सी आणि क्यू ए माहिती आहे. सो इज इक्वल टू लिहून घेऊ आपण आता हाफ इंटू 50 प्लस 25 इंटू 60, एरिया ऑफ क्वाड्रिलॅटरल क्यू ए आर सी. चला आता इथे काय येईल, हाफ इंटू येईल 75 इंटू 60. आता 60ला 2ने डिवाइड होईल, 2 1 जा 2, 2 3 जा 6, 2 0 जा 0, म्हणजे काय आलं 75 इंटू 30. आताच आपण 75 इंटू 30 बघितलं, किती आलं होतं 2250. युनिट काय येणार आहे, स्क्वेअर मीटर. सो इथे लिहून घेऊ एरिया ऑफ क्वाड्रिलॅटरल क्यू ए आर सी. चला आता सगळ्याचे आपल्याला एरिया मिळाले, आता आपण सगळ्याची ॲडिशन करायची. काय करणार आपण नाव, एरिया ऑफ पॉलिगॉन कुठला, क्यू आर एस टी पी इज इक्वल टू, आधी सगळे लिहून घेऊ ट्रायंगल ज्याचे ज्याचे आपण एरिया काढले, ट्रायंगल आणि ट्रेपेझियम. एरिया ऑफ ट्रायंगल क्यू ए पी प्लस एरिया ऑफ ट्रायंगल आर सी एस प्लस एरिया ऑफ ट्रायंगल कुठला घेतला होता दुसरा, पी टी एस, प्लस एरिया ऑफ क्वाड्रिलॅटरल क्यू ए आर सी.
चला या सगळ्याची ॲडिशन करूयात आता. QAP किती आला होता बघूयात एकदा. दोन्ही 750 750, RCS आणि QAP 750. इथे लिहून घेऊयात. 750 प्लस 750 प्लस ह्याचं दोन्हीचं आपल्याला काय मिळालं होतं 2250. 2250. चला याची ॲडिशन करा आता. 750 प्लस 750 होणार आहे 1500 प्लस 2000 2400 आणि 250 250 500 म्हणजे काय होणार आहे 4500. ह्याची ॲडिशन किती झाली 6000 स्क्वेअर मीटर. हे आपलं फायनल आन्सर. सो इथे परत लिहून घेऊ आपण खाली. फायनल आन्सरमध्ये एरिया ऑफ पॉलिगॉन QRSTP इज इक्वल टू 6000 स्क्वेअर मीटर. चला लगेच नेक्स्ट सॉल्व करूयात. नेक्स्ट पण असं सोपं आहे, इझी आहे. स्टेप बाय स्टेप सोडवलं की तुम्हाला फुल मार्क्स मिळतील. फक्त नीट काय फाइंड करायचं आहे ते लक्षात घ्या आधी. चला आपला नेक्स्ट प्रॉब्लेम बघा. मी फिगर काढून घेतली इथे. आता इथे पण बघा हा पॉलिगॉनच आहे ABCDE. तर ह्या पॉलिगॉनमध्ये आपल्याला पहिले ट्रायंगल, ह्या ट्रायंगलचा आपल्याला एरिया फाइंड करायला लागेल. मग हा दुसरा ट्रायंगल आणि हा तिसरा ट्रायंगल, या तिन्ही ट्रायंगलचा एरिया फाइंड केला की आपल्याला पॉलिगॉनचा एरिया मिळेल. ठीक आहे. पण आता हा ट्रायंगल तुम्ही बघितला ABE, तर AB मध्ये हा राईट अँगल ट्रायंगल आहे. विथ हे साईडने म्हणजे राईट अँगल ट्रायंगल आहे. मग इथे हाईट माहिती आपल्याला पण बेस माहित नाही आपल्याला. ठीक आहे. सो बेस माहिती करता आपल्याला काय करायला लागेल आधी पायथागोरस थेरम वापरायला लागेल. त्याच्यावरनी हे AEचा आपल्याला मिळेल आणि मग त्याच्यावरनं आपण हाईट इंटू बेस म्हणजे हाफ इंटू बेस इंटू हाईट हा फॉर्म्युला यूज करून ह्या ट्रायंगलचा एरिया फाइंड करू. त्याच्यानंतर हा दुसरा ट्रायंगल CDE, याच्यामध्ये बघा इथे हाईट पण माहिती आहे बेस पण माहिती आहे, त्यामुळे हे सिम्पल आहे, हे आपण लगेच फाइंड करू शकतो. हा दुसरा आहे BCE. तर हा इथे कुठला फॉर्म्युला यूज करायला लागेल आपला हेरॉन्स फॉर्म्युला. हेरॉन्स फॉर्म्युला यूज करून आपल्याला हा एरिया फाइंड करायला लागेल आणि मग तिन्हीची ॲडिशन. चला आपलं आता हे झाले बघून. आता काय काय करायचं आहे तर आपण सुरुवात करू लिहायला. चला आता आपण स्टार्टिंगला लिहून घेऊयात एरिया ऑफ पॉलिगॉन ABCDE इज इक्वल टू. चला ज्या ज्या तिन्ही ट्रायंगलची आपण ॲडिशन करणार आहे एरियाची ते लिहून घेऊ. पहिले घेऊ आपण एरिया ऑफ ट्रायंगल. हा CDE ह्याचा आधी फाइंड करूयात. CDE प्लस एरिया ऑफ ट्रायंगल ABE प्लस एरिया ऑफ ट्रायंगल कुठला आहे पुढचा BCE. आता आपण पहिल्या ट्रायंगलचा एरिया फाइंड करायला घेऊ CDEचा. सो एरिया ऑफ ट्रायंगल CDE इज इक्वल टू हाफ इंटू बेस इंटू हाईट. मग त्याच्यामध्ये हाईट आहे 16 आणि बेस आहे 28. सो इथे लिहून घेऊ आपण हाफ इंटू बेस आहे 28 इंटू हाईट आहे 16. चला मग 2 याला डिवाइड केल्यावर किती येईल 2 1 जा 2 2 4 जा 8 म्हणजे 14 इंटू 16. तर 14 इंटू 16 आपण करून बघूयात साईडला. 14 इंटू 16 6 4 जा 24 कॅरीवर लागणारे 2 6 1 जा 6 प्लस 2 इज 8. इथे येईल 0 1 4 जा 1 सॉरी 1 4 जा 4 आणि 1 1 जा 1. सो येथील 4 8 प्लस 4 इज 12 कॅरीवरला 1 224. चला म्हणजे इथे आपला एरिया किती मिळाला आहे 224 स्क्वेअर मीटर. हे मिळालं आहे आपल्याला एरिया ऑफ ट्रायंगल CDE. चला आता नेक्स्ट ट्रायंगलचा एरिया आपण फाइंड करूयात. कुठला आहे ABE. सो इथे लिहून घेऊयात. नाव इन ट्रायंगल ABE मेजर ऑफ अँगल A इज 90 डिग्री. बरोबर. त्यामुळे तो काय झाला मेजर ऑफ अँगल 90 डिग्री म्हणजे हा काय झाला राईट अँगल ट्रायंगल झाला. म्हणजे आपण पायथागोरस थेरम इथे वापरू शकतो. सो लिहून घेऊयात बाय पायथागोरस थेरम कशाचा येणार स्क्वेअर. ज्या अँगलच्या ऑपोजिट साईडला जी साईड असते ती काय असते हायपोटेरियस म्हणजे BEचा स्क्वेअर येईल प्लस AB स्क्वेअर प्लस AE स्क्वेअर. सो इथे लिहून घेऊ आपण BE स्क्वेअर इज इक्वल टू AB स्क्वेअर प्लस AE स्क्वेअर. सो BE किती आहे 30 स्क्वेअर इज इक्वल टू AB आहे 24
स्क्वेअर प्लस एई आपल्याला फाइंड करायचं आहे. सो 30चा स्क्वेअर किती येणार आहे? 3 3 9 आणि पुढे 2 0, 900. 24चा स्क्वेअर आपल्याला माहिती आहे 576 प्लस एई स्क्वेअर. आता हे 576 इकडे गेल्यावर काय होणार आहेत? मायनस होणार आहेत. सो 900 मायनस 576 इज इक्वल टू एई स्क्वेअर. आता इथे बघा, चला इथेच आपण पटकन सबट्रॅक्शन करून घेऊया. 10 मायनस 6 इज 4, इथे येणारे 9, 9 मायनस 7 इज 2, आणि ह्या 9 मधनं इथे बॉरो केला होता म्हणजे इथे काहीतरी राहिला 8, 8 मायनस 5 इज 3, 324 इज इक्वल टू एई स्क्वेअर. सो देअरफॉर एई स्क्वेअर इज इक्वल टू, हा 324 कशाचा स्क्वेअर असेल? आता बघा 15चा 225 आहे, 16चा 256 आहे, म्हणजे 324 कशाचा स्क्वेअर आहे? 18चा स्क्वेअर आहे. सो इथे लिहून घेऊ आपण 18 स्क्वेअर. सो 18चा स्क्वेअर आहे म्हणजेच एई काय मिळालं आपल्याला? स्क्वेअर स्क्वेअर काढून टाकलं, ए इज इक्वल टू 18, म्हणजे एई मिळालं आपल्याला. आता आपण एबीईचा म्हणजे ट्रायंगल जो एबीई आहे त्याचा आपण एरिया फाइंड करू शकतो. चला इथे लिहून घ्या मग, एरिया ऑफ ट्रायंगल ए बी ई इज इक्वल टू हाफ इंटू बेस इंटू हाईट. सो हाफ इंटू बेस किती आहे? 18, जो आत्ता आपण फाइंड केला, आणि हाईट किती आहे? इथे बघा, ही जी आहे परपेंडिक्युलर, म्हणजे हा नाही परपेंडिक्युलर आहे ना या लाईनला, म्हणजे ही हाईट आहे. सो हाईट किती आहे? 24. 18 इंटू 24. सो 2 1 जा 2, 2 9 जा 18, म्हणजे 9 इंटू 24 आला. सो इज इक्वल टू किती मिळालं? हे 216 स्क्वेअर मीटर. हा एरिया कशाला मिळाला आपल्याला? एबीईचा. आता एक शेवटचा ट्रायंगल राहिला आहे. कुठला ट्रायंगल राहिला आहे? बीसीई, ज्याचा आपण हेरॉन्स फॉर्म्युला यूज करणार आहे. आता आपण लिहून घेऊ, इन ट्रायंगल बीसीई. आता ह्या ट्रायंगलमध्ये आपल्याला फाइंड करायचं म्हणजे ह्याला आपल्याला नाव द्यायला लागेल. म्हणजे ए इज इक्वल टू, हे आपण ए घेऊयात, 28 आहे ते बी घेऊयात, आणि हे आहे 30 ते सी घेऊयात, म्हणजे आपला फॉर्म्युला लिहिता येईल आपला. ए इज इक्वल टू 26, बी इज इक्वल टू 28, सी इज इक्वल टू 30. आता आपण या म्हणजे हेरॉन्स फॉर्म्युला जेव्हा आपण एरिया फाइंड करतो, पहिले आपल्याला काय फाइंड करायला लागतं? सेमी पेरिमीटर फाइंड करायला लागतं. सो आपण लिहून घेऊ, सेमी पेरिमीटर इज इक्वल टू ए प्लस बी प्लस सी डिवायडेड बाय 2. सो इज इक्वल टू काय येणार आहे? 26 प्लस 28 प्लस 30 डिवायडेड बाय 2 इज इक्वल टू 84 डिवायडेड बाय 2 इज इक्वल टू किती मिळालं आहे? 42. हे आपल्याला काय मिळालं? सेमी पेरिमीटर मिळालं. मग आता आपण फॉर्म्युला यूज करू शकतो. सो नाव एरिया ऑफ ट्रायंगल बीसीई इज इक्वल टू, फॉर्म्युला लिहून घेऊ आपला. काय फॉर्म्युला आहे आपला? सेमी पेरिमीटर इंटू सेमी पेरिमीटर बाय ए, एस मायनस बी, एस मायनस सी. सो इथे लिहून घेऊ आपण, सेमी पेरिमीटर काय मिळाला आपला? 42. सो 42 इंटू 42 मायनस ए किती आहे? 26 इंटू 42 मायनस बी आहे 28 इंटू 42 मायनस सी आहे 30 इज इक्वल टू 42 इंटू 42 मायनस 26 इज 16 इंटू 42 मायनस 28 इज 12 मायनस 8 इज 4, 14 इंटू 42 मायनस 30 इज 12. चला आता हे मिळालं. आता आपल्याला काय करायचं आहे? फॅक्टर्स फाइंड करायचे. सो इथे लिहून घेऊ आपण फॅक्टर्स. चला इथे साईडलाच फॅक्टर्स दाखवते मी. आता पहिला फॅक्टर आपला काय येईल? 42चा येईल. सो 42, 2 2 जा 4, 2 1 जा 2, मग इथे येईल 3 घ्यायला लागेल. आता 3 7 जा 21, 7 1 जा 1, म्हणजे 2 इंटू 3 इंटू 7 हा आपल्याला फॅक्टर्स मिळाले 42चे. ते लिहून घेऊयात, 2 इंटू 3 इंटू 7. 16चे फॅक्टर काय आहेत? आता 16चे बघा, 2 8 जा 16, 2 4 जा 8, 2 2 जा 4 अँड 2 1 जा 2, म्हणजे 2 इंटू 2 इंटू 2 इंटू 2 असा फॅक्टर मिळाला का 16चे. 4 टाइम्स 2, सो इंटू 2 इंटू 2 इंटू 2 इंटू 2.
14चं काय आहेत 7 इंटू 2 किंवा 2 इंटू 7 इंटू 2 इंटू 7 इंटू 12चे किती आहेत 2 इंटू दाखवते करून मी 12चे बघा 2 6 जा 12 2 3 जा 6 3 1 जा 3 म्हणजे काय येणार आहे 2 इंटू 2 इंटू 3. आता बघा इथे आपण एकत्र काय घ्यायचं आहे हा 2 एकत्र घ्यायचा आहे तर आपल्याला स्क्वेअर बाहेर काढायचे आहेत ना सगळ्याचे. सो 2 इंटू 2 वन टाईम आलं मग हे 2 आणि हे 2 इंटू 2 इंटू 2 मग हे 2 आणि हे 2 सो इंटू 2 इंटू 2 मग राहिलेले 2 इंटू 2 हे झालं. 3 किती टाइम्स आहे 1 आणि 2 सो 3चा स्क्वेअर एकदाच येईल सॉरी इथे मल्टिप्लिकेशन येईल इंटू 7 किती आहे 1 आणि 1 आणि 2 सो 7 इंटू 7. चला आपल्याला 2 टाइम्स सगळे मिळाले आता तर लिहून घेऊ आपण स्क्वेअर फॉर्ममध्ये 2 स्क्वेअर इंटू 2 स्क्वेअर इंटू 2 स्क्वेअर इंटू 2 स्क्वेअर इंटू 3 स्क्वेअर इंटू 7 स्क्वेअर. ठीक आहे. आता स्क्वेअर आणि स्क्वेअर रूट दोन्ही काढून टाकायचं म्हणजे काय मिळेल 2 इंटू 2 4 टाइम्स 2 येईल इंटू 3 इंटू 7. त्याचं मल्टिप्लिकेशन बघा काय येतं 2 2 जा 4 2 जा 8 2 जा 16 3 जा 48 इंटू 7 म्हणजे 48 इंटू 7 एकदा करून बघायला लागेल आपल्याला 48 इंटू 7 7 8 जा 56 कॅरीवर जाणार आहे 5 7 4 जा 28 प्लस 5 इज 33 म्हणजे काय मिळालं आहे 336 आपल्याला एरिया मिळाला आहे 336 स्क्वेअर मीटर. हा एरिया आपल्याला कशाचा मिळाला एरिया ऑफ ट्रायंगल BCE. आता पॉलिगॉनचा एरिया आपण काय करायचं आहे सगळ्याची ॲडिशन सो देअरफॉर लिहून घेऊ आपण इथे एरिया ऑफ पॉलिगॉन ABCDE इज इक्वल टू एरिया ऑफ ट्रायंगल पहिला ट्रायंगल कुठला होता आपला CDE प्लस एरिया ऑफ ट्रायंगल ABE होता आणि थर्ड ट्रायंगल आता आपण फाइंड केला BCE प्लस एरिया ऑफ ट्रायंगल BCE. आता या तिन्हीची ॲडिशन करून घेऊयात 224 प्लस 216 प्लस 336. चला ॲडिशन करा. आता आपण हॉरिझॉन्टल ॲडिशन तुम्हाला माहिती आहे ना कशी करायची 6 प्लस 6 इज 12 12 प्लस 4 इज 16 सो शेवटी येईल 6 कॅरीओवरला जाईल 3च्या इथे 1 जाईल कॅरीओवरला 3 प्लस 1 इज 4 प्लस 1 इज 5 6 7 3 प्लस 2 इज 5 प्लस 2 इज 7 776 स्क्वेअर मीटर. हा आपल्याला एरिया कशाचा मिळाला एरिया ऑफ पॉलिगॉन. हे आपलं फायनल आन्सर आहे एरिया ऑफ पॉलिगॉन ABCDE. चला मला ब्रॅकेट करून घेऊयात. चला इथे आपला प्रॅक्टिस सेट 15.5 संपलेला आहे. आता 15.6 एकच प्रॅक्टिस सेट राहिला आहे त्याच्यामध्ये सर्कलचा एरिया आपल्याला फाइंड आउट करायचा आहे तर त्या व्हिडिओ घेऊन मी लवकरच येईल. थँक्यू.